जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. समाजातल्या विविध घटकांना सामावून घेऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शासनाकडनं वारंवार चालू आहे, यशस्वीपणे चालू आहे. आणि त्याच्यामध्ये समाजातल्या महिला असतील, वंचित मंडळी असतील, किंवा बालक किंवा आदिवासी असतील, युवक असतील, या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्याबरोबर विकासाची गती आणि विकास वेगाने व्हावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. ह्याचाच एक भाग म्हणून आदिवासी वित्त विकास महामंडळाच्या शबरी नॅचरल ब्रँडचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अलीकडेच झालं. ह्या शबरी नॅचरल ब्रँड, त्याचप्रमाणे आदिवासी वित्त विकास महामंडळ, ह्याची सगळी माहिती जाणून घ्यायला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड इथे आलेत. आपण त्यांचं स्वागत करू. नमस्कार. नमस्कार. मॅडम, मला सांगा की आदिवासी वित्त विकास महामंडळ हे नेमकं त्याचं उद्दिष्ट काय किंवा कशा पद्धतीने ते सुरू झालं? शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ या महामंडळाची स्थापना 1998 साली झाली. बरं. आमचं हेडक्वार्टर नाशिकला आहे. आणि ह्या महामंडळाचा उद्देश आदिवासी बांधवांच्या आर्थिक उन्नती त्यांची करणे आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीच्या विविध योजना राबवणे याकरता ह्या महामंडळाची स्थापना झाली. आमचं महामंडळ हे कंपनीज ऍक्ट खाली रजिस्टर्ड आहे. बरं. पण नेमकं त्याच्यामागे ते स्थापन करताना डोळ्यासमोर फक्त आदिवासी की ग्रामीण भाग सगळा असा डोळ्यासमोर तुम्ही घेतला होता? महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1 कोटीच्या वर ही जी लोकसंख्या आहे ही आदिवासींची आहे. बरं. आणि 45 अनुसूचित जमाती महाराष्ट्रामध्ये नांदतायत. बरं. जवळपास 15 जिल्हे म्हणजे अर्ध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव राहत आहेत. त्यामुळे खूप महत्वाचा हा समाज घटक आहे. बरोबर. आणि तरी देखील बरेचदा जंगलांमध्ये राहणं किंवा अतिशय इंटिरियरमध्ये दुर्गम भागामध्ये यांचं वास्तव्य असल्यामुळे काही अडचणी विकासाच्या दृष्टीने, मग इन्फ्रास्ट्रक्चरच्या अडचणी ह्या येतात कधी कधी. बरोबर. आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या सुद्धा आदिवासी बांधव हे त्या मानाने मागे पडलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून आर्थिक उन्नती व्हावी, त्यांच्यापर्यंत विविध योजना पोहोचवाव्या. आणि इतर समाजांपेक्षा हा समाज घटक थोडा वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्या गरजा ओळखून तशा प्रकारच्या योजना तयार कराव्या म्हणून आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. पण आदिवासी समाजाचा आर्थिक आणि सामाजिक विकास जो महामंडळ करतोय तो नेमका कशा पद्धतीने आणि कोणत्या योजनांच्या माध्यमातून केला जातोय? आमच्याकडे एक महत्वाची योजना आहे, ती म्हणजे कर्ज देण्याची योजना. बरं. आमचं महामंडळ असं म्हणता येईल की आदिवासींसाठी छोटीशी बँक आहे. बरं. की आम्ही त्यांना कर्ज देतो आणि अतिशय कमी व्याजदरावरती आम्ही कर्ज देतो. सिंपल इंटरेस्टवरती आम्ही त्यांना कर्ज देतो. NSTFDC नॅशनल शेड्यूल ट्राईब फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची संस्था आहे. आणि ह्या संस्थेमार्फत आम्हाला बल्क फायनान्स मिळतं. आणि हे आम्ही कमी व्याजदरावर म्हणजे 6% ते 8% व्याजदरावरती आम्ही सिंपल इंटरेस्टवरती आपल्या आदिवासी बांधवांना कर्ज देतो. पण मग हे कर्ज देताना नेमका निकष काय लावला जातो त्याच्यामध्ये? त्या निकषामध्ये आम्ही एकतर निकष फार सुटसुटीत केलेले आहेत. कारण आदिवासी बांधव मुळात कर्ज घ्यायला पुढे येत नाहीत. अतिशय सिंपल जीवनशैली ते जगत असतात. त्यामुळे त्यांना कर्ज घेणं, मग ते परत करावं लागेल, त्याच्या अनेक अडचणी त्यांना वाटतात. तर म्हणून आम्ही अतिशय सुटसुटीत, नमुना आमचा कर्जाचा अतिशय सुटसुटीत आहे. टर्म्स कंडिशन्स अतिशय सुटसुटीत आहेत. म्हणजे 5 लाखापर्यंत कुठलंही तारण किंवा जमानतदार नाही तोपर्यंत 5 लाखापर्यंत ते बिना जमानतदाराचं कर्ज घेऊ शकतात. फक्त जातीचा दाखला आवश्यक आहे आणि तो असेल त्यांच्याकडे. आणि आमचे अधिकारी जाऊन स्थळ पाहणी करून येतात की त्यांना जो व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्याकरता त्यांच्याकडे जागा आहे का किंवा त्यांच्याकडे थोडंफार इन्फ्रास्ट्रक्चर आहे का. तर एवढं सगळं फक्त स्थळ तपासणी झाली की त्यांना कर्ज आम्ही मंजूर करतो. आणि वैशिष्ट्य हे आहे की संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन होत असते.
म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावामध्ये असलेला कुठल्याही आमचे बंधू किंवा भगिनी हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. म्हणजे त्यांना बँकेपर्यंत म्हणजे आमच्या ब्रँचपर्यंत सुद्धा यायची गरज नाही आहे. तर तिथपासून ते कर्जाची वसुली देखील आता आम्ही ऑनलाईन स्वीकारतो आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांचं रोजी बुडवून ब्रांचला जायचं, दिवस खर्च करायचा आणि त्यांचे हफ्ते परतफेड करायची ह्याची सुद्धा गरज उरलेली नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्ही टेक्नॉलॉजीचा पण खूप चांगला वापर करतो आहे. आम्ही अटी शर्ती खूप कमी ठेवलेल्या आहेत, शिथिल केलेल्या आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त आदिवासी बांधव याचा लाभ घेतील. म्हणजे नवीन तंत्रज्ञान आणि आदिवासी यांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याला चांगलं यश मिळत आहे. तुम्ही स्वतः गेल्या काही दिवसातच सगळ्यांकडे त्याची चर्चा झाली चांगल्या पद्धतीने, शबरी नॅचरल ब्रँड ज्याचं मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं. हा नेमका ब्रँड काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचं हे चालू आहे उत्पादन? NST FDCची ही एक योजना आमची महत्त्वाची योजना तर आहेच, पण त्याबरोबर शेतकऱ्यांचे जे गट असतात ज्याला FPO म्हणतात, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स, बरोबर, तर आदिवासी शेतकऱ्यांनी देखील संघटित होऊन त्यांचे असे गट स्थापन केलेले आहेत. आणि प्रत्येक FPO मध्ये 150, 200, 250 असे शेतकरी सहभागी असतात. ते स्थापन झाले होते, पण मग त्याला आता पुढे काय करायचं, त्यांच्यासाठी कुठल्या योजना द्यायच्या, तर ह्या विचारांनी आम्ही एक FPOची योजना आणली की ज्याच्यामध्ये त्यांना आम्ही व्हॅल्यू चेन बेस्ड फायनान्स देतो. म्हणजे उदाहरणार्थ की एखाद्या गावामध्ये नागली किंवा नाचणी, रागी ज्याला आपण म्हणतो, मिलेट, त्याचं उत्पादन चांगलं होत असेल तर अशा सगळ्या शेतकऱ्यांना संघटित करायचं आणि त्यांनी उत्पादन केलेली नाचणी ही चांगल्या भावाने ती FPO खरेदी करते. त्याच्यासाठी आम्ही त्यांना स्टोरेज क्षमता म्हणजे गोडाऊन पण दिलेला आहे. त्यानंतर त्याला समजा स्वच्छ करायचं असेल, ग्रेडिंग सॉर्टिंग करायचं असेल, त्याच्याकरता आम्ही मशीन्स त्या FPOला दिलेल्या आहेत. खेळते भांडवल दिलेलं आहे, कारण की सगळ्यात महत्वाची समस्या ही खेळते भांडवलाची असते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे खेळते भांडवल असल्यामुळे आमचे आदिवासी बांधव FPOच्या म्हणजे त्यांचीच FPO आहे, त्यांच्याच FPOकडे ते जातात. तिथे वजन काटे असतात, सगळं असतं, तिथे ते बरोबर वजन करतात आणि जो मार्केट रेट असतो त्या मार्केट रेट प्रमाणे त्यांची खरेदी होते. तिथल्या तिथे त्यांना पैसे मिळतात आणि ते आपल्या घरी जाऊ शकतात. त्याचं उत्पादन काय काय हे करतं? कारण बऱ्याचदा आपण फक्त नागलीचं पीठ आणि ते भाकरी वगैरे ह्याच्यापर्यंतच मर्यादित असतो. हो, तर सुरुवात तीच झाली की सुरुवात आम्ही ॲग्रिगेशननी केली की ठीक आहे, आपल्याला कळू देत की एखाद्या गावामध्ये किती नाचणीचं किंवा नागलीचं उत्पादन होतंय. असं लक्षात आलं की एकेका वर्षात आमच्या FPOनी 150 ते 200 टन नाचणी गोळा केली. आणि मग दुसरं आमच्याकडे चॅलेंज होतं की ती गोळा झाली, मग इन्स्टिट्यूशनल बायर्स शोधायचे. मग ते बायर्स आम्ही शोधले आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवलं. पण आम्हाला अडचण ही येत होती कधी कधी बायर्सकडनं, इन्स्टिट्यूशनल बायर्सकडनं, की ते म्हणायचे की आम्हाला याच दराने खरेदी करायचंय, पण तो दर जरा कमी असायचा. कारण की आदिवासी भागातली जी नाचणी आहे ती अतिशय नॅचरल पद्धतीने आणि ती शुद्ध म्हणजे स्वच्छ आहे. बरोबर. आणि ती नैसर्गिक पद्धतीने उगवलेली आहे, त्याच्यामध्ये केमिकल्स नाही आहेत, फर्टिलायझर्स नाही आहेत. तर अपेक्षा सगळ्यांची ही आहे की त्याला जरा जास्ती भाव मिळाला पाहिजे. मग तो भाव जास्ती मिळत नव्हता आणि मग म्हणून तिथून आम्ही विचार करायला लागलो की मग आपणच विकलं तर कसं होईल. मग महामंडळाने ठरवलं की आपण आता हे सगळे विकायचं. मग केवळ नाचणी विकायची का, तर अजून व्हॅल्यू एडिशन काय करता येईल. मग नाचणीची बिस्किटं आम्ही तयार केली आणि ती संपूर्ण नाचणीच्या रव्याची आहेत, म्हणजे नाचणीचं पीठ देखील नाही. तर त्याच्यातले जे जीवनसत्व आहे, त्याच्यातलं फायबर आहे, ते सगळं अबाधित ठेवून सुंदर प्रॉडक्ट्स, स्वच्छ प्रॉडक्ट्स आणि हेल्दी प्रॉडक्ट्स, शुद्ध प्रॉडक्ट्स हे आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर तसंच दुसरा एक महत्वाचा प्रॉडक्ट म्हणजे मोह, म्हणजे महुआ. तर महुआ किंवा मोह म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं अरे बापरे, मोहा म्हणजे दारू किंवा मोहाची फुलं आपण कशी खायची. बरोबर. पण आदिवासींकरता त्यांच्या संस्कृतीचा मोहाचं झाड हा एक अविभाज्य घटक आहे. बरोबर. तर ते त्या मोहाच्या झाडाला कल्पवृक्ष मानतात. आणि त्यांची पूर्ण जीवनशैली या मोहाच्या झाडावरती आधारित आहे. मग हे इतकं चांगलं समजा फूल आहे, तर ह्याचे प्रोडक्ट्स बाहेर लोकांच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत असं आम्हाला वाटायला लागलं. आणि म्हणून एकीकडे नागली आहे, दुसरीकडे मोहा आहे, तिसरीकडे हिरडा आहे, डिंक आहे, बिब्बा आहे, असे आम्ही हळूहळू जवळपास 20 प्रकारच्या प्रॉडक्ट्सवर आम्ही काम सुरू केलं. त्यासोबतच नाशिक भागामध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन खूप चांगलं व्हायला लागलेलं आहे आणि ते सगळं जवळपास आदिवासी भागांमध्ये आदिवासी शेतकरी आजकाल स्ट्रॉबेरी घ्यायला लागलेले. मग आम्ही स्ट्रॉबेरीच्याही व्हॅल्यू चेनवरती काम करायचा निर्णय घेतला
आणि तिथल्याही FPOजला आम्ही स्टोरेज कॅपॅसिटी, त्यांचे रेफ्रिजरेटर्स ह्याच्याकरता इतकंच नाही तर मग वाईनमध्ये पण काही FPOज उतरलेत. पण मग हे सगळे प्रॉडक्ट्स तुम्ही हे करत असताना त्याच्यामध्ये कोणत्या अन्य संस्थांचं तुम्ही सहकार्य घेतलेलं आहे का? सहकारी संस्था वगैरे? सहकारी संस्था तर कारण आमच्या FPOबरोबरच आमच्या आदिवासी सहकारी संस्था म्हणजे महाराष्ट्रामध्ये 964 आदिवासी सहकारी संस्था आहेत. बर. आणि आदिवासी विकास महामंडळ ज्याची मी MD आहे परत दुसऱ्या एका महामंडळाची, तर त्या संस्थेचं फेडरेशन म्हणजे आदिवासी विकास महामंडळ. बर. आणि हे फेडरेशन म्हणजे कोऑपरेटिव्ह ऍक्ट खाली रजिस्टर्ड आहे आणि शबरी महामंडळ हे कंपनीज ऍक्ट खाली रजिस्टर्ड आहे. तर एवढा मोठा कॅनव्हास आहे. त्यामुळे आम्ही आदिवासी संस्थांनाही मदत करतो आहे, FPOनाही मदत करतो आहे आणि इतकंच नव्हे तर पेसा अंतर्गत ज्या ग्रामसभा येतात, ग्रामपंचायती आहेत, आदिवासी भागातल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामसभांना देखील आम्ही FPOचा दर्जा दिलेला आहे. आणि महाराष्ट्रात किंवा देशात असं पहिल्यांदा घडतंय की ह्या ग्रामसभांना उपजीविका संवर्धनासाठी फंडिंग मिळतंय. आतापर्यंत ग्रामसभांना रस्ते बांधकाम असेल किंवा पाण्याच्या सुविधा किंवा नाल्या बांधकाम याच्याकरता निधी मिळायचा. पण आता महामंडळांनी त्यांना अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी सुद्धा फायनान्स द्यायला सुरू केलेला आहे. त्यामुळे मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही जवळपास 150 अशा विविध संस्थांना महाराष्ट्रभर आम्ही फायनान्स केलेला आहे. साधारणतः 1 कोटीपर्यंतचा फायनान्स, 50 लाख ते 1 कोटी त्यांच्या गरजेप्रमाणे आम्ही त्यांना दिलेला आहे. आणि मग त्यातनंच मग शबरी नॅचरल्स हे प्रॉडक्ट्स आणि त्याच्या ब्रँडची संकल्पना पुढे आली. नेमकी कशी हे केलेली? म्हणजे आज आपल्याकडे अनेक उत्पादनं तुम्ही दाखवायला आणलेली आहेत, तर आम्हाला जरा त्यांची पण ओळख करून दिली तर बरं पडेल. ही सगळी उत्पादनं अंतर्बाह्य आदिवासी संस्कृती दर्शवत आहेत. बर. त्यामुळे आम्ही त्यांचे परंपरागत जे प्रॉडक्ट्स आहेत ते उत्तम पॅकेजिंग आणि उत्तम ब्रँडिंग मध्ये जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. उदाहरणार्थ आपण समजा मोह घेतलं तर त्याच्याबद्दल खूप टॅबूज आपल्या मनामध्ये असतात. बरोबर. पण आम्ही मोहाची फुलं, ते लोक मोहाची फुलं वाळवूनच ठेवतात. मग त्या वाळवलेल्या फुलांना आम्ही मनुका हे नाव दिलं आणि मोहाच्या मनुका म्हणून हा अशा पद्धतीच्या पॅकेजिंग मध्ये, आता तुम्हाला हे दिसत असेल की इथे आम्ही मोहा मनुका हे नाव दिलेलं आहे. हे जे लेबल आहे हे लेबल डिझाईन देखील अजय उईके नावाच्या आमच्या वर्धेमध्ये राहणाऱ्या एका गोंड आदिवासी मुलांनी तयार केलेलं आहे. तर आम्ही पेंटिंग्स तयार करून घेतले. त्यांच्या दृष्टीने मोहाचं झाड हे असं दर्शवतात. ते मोहाच्या झाडाची फुलं ते कधीही तोडत नाहीत तर वेचतात. तर खाली पडलेली फुलं ह्या महिलेनी वेचलेली आहेत आणि ही महिला ते वाळवते आहे. म्हणजे आमच्या लेबल्समध्ये चित्रांच्या माध्यमातूनच ह्या प्रॉडक्टची कथा आम्ही सांगितलेली आहे. आणि अशा पद्धतीने हे एक प्रॉडक्ट आमचं तयार झालं. आणि बॅक लेबलमध्ये सुद्धा आम्ही एक आदिवासींच्या संस्कृतीतली एक दंतकथा आम्ही त्याच्यावर रिसर्च केला आणि प्रत्येक प्रॉडक्टवरती एक विशिष्ट दंतकथा, त्या प्रॉडक्टचं वैशिष्ट्य सांगणारी ही आम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला. मला एक सांगा की आदिवासी म्हटल्यानंतर सरसकट एकाच पट्ट्यामध्ये धरले जातात, पण आदिवासींमध्ये वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे गोंडी असतील, वारली असतील. तर हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे कशा पद्धतीने तुम्ही हे करून त्यांचं उत्पादनाचं कसं हे करून घेतलं? तर आम्ही थीम ही घेतली की आदिवासींची चित्रशैली, चित्रकला तो बेस धरला. आणि रिसर्च केल्यानंतर हे लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारच्या चित्रकला या आदिवासींच्या आहेत. बरोबर. एक तर वारली, आपल्याला जवळपास सगळ्यांना वारली माहिती आहे, वारली पेंटिंग्स आपल्याला माहिती आहेत. तर त्याच्यामुळे वारली, पण बिगर आदिवासींनी तयार केलेले पेंटिंग्स आणि ह्यांनी तयार केलेले पेंटिंग्स हे खूप वेगळे आहेत. कारण हे पूर्ण त्यांच्या लाईफस्टाईलचं समग्र दर्शन ह्याच्यामध्ये आहे आणि ही एक पूर्ण फिलॉसॉफी आहे त्यांच्या आयुष्यातली. तर ती फिलॉसॉफी जोर आपण ते जगणार नाही तोवर आपण ते काढू शकत नाही चित्रात, असं मला वाटतं. अगदी खरं. आणि त्याच्यामुळे आमचे खरपडे म्हणून एक चित्रकार आहेत, तर त्यांनी संपूर्ण आमचे वारलीचे चित्र रेखाटलेले आहेत. आणि प्रत्येक प्रॉडक्टचे वेगळं व्हॅल्यू चेन, त्यांची हार्वेस्ट कशी होते, त्यांची लावणी कशी होते, ऍग्रिकल्चरल ऑपरेशन्स कसे होतात, ते सगळं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. इथे आता काजू आहे, तर इथे तुम्ही बघाल की काजूचं झाड त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने काढलेलं आहे आणि त्याच्यात काजूची बोंड देखील दाखवलेली आहेत. आणि हे करत असताना त्यांनी पशु, पक्षी, जंगल
हे सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. बरं. त्यामुळे आदिवासी म्हणजे संस्कृतीचं दर्शन ह्या सगळ्या थोडक्यात ते लेबल्सवर सगळं आहे असं दर्शन मला एकत्र वाटतं. आणलेलं आहे. होय. त्यामुळे ही आमची एक चित्रशैली आहे. दुसरी शैली जसं मी सांगितलं ही गोंड आदिवासींची आहे, गोंडी पेंटिंग. तर तिकडनं जे प्रॉडक्ट्स आमचे सोर्स होतात ते साधारणतः आम्ही गोंडीमध्ये आम्ही पॅक करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिसरी जी आहे ती चित्रकथी. तर चित्रकथी शैली ही सिंधुदुर्गमधल्या एका भागामध्ये म्हणजे पिंगुळी नावाचं एक गाव आहे. तर तिथे काही मंडळी आज आता ती लोप पावत चाललेली कला आहे, तर त्याला देखील आपण ऊर्जित अवस्था या निमित्ताने द्यावं असं वाटतं. त्याच्यामुळे मग हे तीनही आर्ट फॉर्म्स आम्ही लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आर्ट फॉर्म जरी पारंपरिक असतील तरी ह्यातले जे प्रॉडक्ट्स आहेत ते मॉडर्न ॲस्थेटिक साठी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला मोहाचं मनुका सांगितल्या तसंच मोहाचं सिरप आहे, त्यानंतर मोहाचं तेल आहे. मोहाच्या तेलापासून आम्ही मोहाचं साबण केलेलं आहे. बरं. मोहाच्या तेलापासून. हा. बरं. आणि हे इथे मॉइश्चरायझर आहे. हां. त्या मॉइश्चरायझरला आम्ही मनमोही हे नाव दिलेलं आहे. आणि हे मॉइश्चरायझर हे मोहाच्या तेलापासून बनलेलं आहे. तर म्हणजे आम्ही अतिशय मॉडर्न प्रॉडक्ट्स देखील आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि ह्या चॉकलेट्स आहेत. बरं. हे पण मोहापासून. हा. हे मोहाचं सिरप आहे. तर ह्या मोहाच्या सिरपमध्ये डार्क चॉकलेट मिक्स केली आणि त्याच्या चॉकलेट झाल्या आणि त्या खूप आवडत आहेत लोकांना. आणि ह्या सगळं शुगर फ्री आहे. ह्याच्यामध्ये अजिबात साखर नाही आहे. ह्याच्यामध्ये फक्त मोहाचं सिरप आहे आणि डार्क चॉकलेट आहे. बरं. त्यामुळे हे सगळे प्रॉडक्ट्स हे केमिकल फ्री आहेत. हे दिवे पण बांबूपासून बनवलेले. हो. धारणीमध्ये संपूर्ण बांबू केंद्र आहे ज्याला आम्ही सहकार्य केलेलं आहे. तर तिथल्या कोरकू समाजातल्या आदिवासी, मुख्यतः आदिवासी स्त्रिया, महिला, त्यांनी हे सगळं बनवलेलं. धारणीच्या भागामध्ये बांबू उत्पादनाला जास्त आहे. चांगला बांबू आहे. गडचिरोलीमध्ये पण खूप चांगला बांबू तयार होतो. तर आमच्या काही बास्केट्स आम्ही अगदी थेट अहेरी, एटापल्ली त्या भागातनं आम्ही सोर्स करतो आहोत. तर तिकडच्याही काही ग्रुप्सना आम्ही मदत केलेली आहे. धारणी आहेच. नाशिकमध्ये सुद्धा आमच्या काही संस्था आहेत की जे अतिशय उत्तम, म्हणजे ज्या वीव्ज लोक विसरत चालले होते कारण त्यांना वाटायचं की ह्याच्यात भविष्य नाही. त्यांना वाटायचं की हे केलं की आम्हाला काही फार पैसे मिळणार नाहीत. पण आता आम्ही त्याला अतिशय चांगला भाव देऊन आम्ही त्यांच्याकडनं ते तयार करून घेतो आहे. त्यामुळे आता त्यांना पण उत्साह वाटतोय की आता बांबू कलेला सुद्धा आता आम्ही ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केलात की वाईनचा. तर मोहाची लिकर ही तसं सगळेजण म्हणतात, पण वाईन उत्पादन किंवा वाईन पहिल्यांदाच मोहाची येते, नेमकं काय सांगता येईल त्याच्याबद्दल? आम्ही एका FPOला, आमच्या दिंडोरी तालुका नाशिक जिल्ह्यातल्या एका FPOला फंडिंग केलं. ते स्ट्रॉबेरी करता केलं होतं. बरं. आणि मी जेव्हा आदिवासी भागात प्रवास करते तिथलं मला लक्षात येतं की जीवनशैली कशी आहे, हे आहे. आणि प्रत्येकाला माहिती आहे की तिथे लिकर तयार होते, म्हणजे स्पिरिट ते डिस्टिल करतात. आणि त्यांची फार परंपरागत पद्धती आहेत डिस्टिलेशनच्या, मोहात डिस्टिल करायच्या. पण तसं त्याला मान्यता नाही, म्हणजे बाहेर त्याला विदाऊट लायसन्स ते विकल्या जाऊ शकत नाही. आणि इन्व्हेस्टमेंट कॉस्ट खूप जास्ती आहेत. तर आमचं महामंडळ, आमचं हेडक्वार्टर नाशिकमध्ये आहे आणि नाशिकमध्ये जवळपास 47 वायनरीज आहेत. तर द्राक्षापासून वाईन किंवा वेगवेगळ्या फळांपासून वाईन ही आता नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होते आहे. तर आम्ही आधी ठरवलं होतं की स्ट्रॉबेरीपासून वाईन बनवायची. आणि मग माझ्या मनात आलं की स्ट्रॉबेरीपासून वाईन आपण बनवतोच आहोत किंवा बनवणार आहोत, म्हणजे FPO करणार आहे, तर मग मोहापासून वाईन का नाही बनवायची. बरं. तर त्यावेळी ते म्हणजे साधारणतः 2 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या मनात हा विचार आला की आपण असं करू शकतो किंवा याच्यावर आपण प्रयत्न केला पाहिजे, तर कोणी तयारच नव्हतं. पण शेवटी आम्ही एक वाईन मेकर शोधले. त्या वाईन मेकरला सांगितलं की तुम्ही हे तयार करू शकता का. त्यांनी 6 महिने त्याच्यावरती R&D केलं. बरं. आणि त्यानंतर पहिली वाईन तयार झाली. कारण असं वाटतच नव्हतं की ह्याची वाईन तयार होईल. म्हणजे फर्मेंटेशनची प्रोसेस होते, पण फर्मेंटेशनवर न थांबता ते लोक डिस्टिलेशन करतात. आता आपण फर्मेंटेशनवरच थांबतो आहोत. आणि साधारणतः 14% अल्कोहोल अशी वाईन की ज्यांना वाईन घ्यायला आवडते त्यांच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्याचा जो टॅबू आहे तो टॅबू ह्या निमित्तानं निघेल मोहाच्या फुलांवरचा. आणि मोहाच्या फुलांना चांगले दिवस येतील. मोहाच्या फुलापासूनच ही वाईन करायचं.
मोहाची जी फुलं असतात ती वाळवायची आणि ती त्यानंतर ती फर्मेंट करतात. फर्मेंट करून मग त्याची वाईन तयार करतायत. तर आता जस्ट त्याची आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्या FPOने लायसन्स पण घेतलेलं आहे त्याचं. मोहाचं झाड हे कल्पवृक्ष म्हणून मानलं जातं आणि त्याचं प्रीमियम उत्पादन तुम्ही घेतात. हो. मला सांगा की ह्याच्यात किती शेतकरी संस्था तुमच्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत? सध्या साधारणतः 20 संस्थांबरोबर आम्ही काम करतो आहोत. पण आता दिवसेंदिवस आता त्याची संख्या वाढत जाणार आहे, कारण जसं आम्ही फंडिंग 150 संस्थांना केलेलं आहे. आता काही आता जसं बिब्बा असेल तर बिब्बा वेगळ्या पद्धतीने विकल्या जातोय किंवा हिरडा वेगळ्या पद्धतीने विकल्या जातोय. तर प्रत्येक गोष्ट शबरी नॅचरलच्या ब्रँडमध्येच येईल असं पण नाही, कारण की हा ब्रँड आम्ही प्रीमियम प्रॉडक्ट्सचा केलेला आहे. त्यामुळे सध्या आमचे जवळपास 25 प्रॉडक्ट्स पर्यंत आम्ही पण पोहोचलेलो मग त्याला आहोत. वेगळं नाव दिलं की शबरी हे नाव नाही, कायम ठेवलेलं आहे? कारण की ते आपण इन्स्टिट्यूशनल बायर्सला विकतोय, म्हणजे त्याचे छोटे पॅकेजेस आपण करून विकत नाहीये. त्याच्यामुळे सध्या बाकीचे प्रोडक्ट्स शबरी नॅचरल्समध्ये नाही आहेत. तर जे रिटेलमध्ये आपण विकतो आहोत, कारण ब्रँडची ओळख ही कस्टमर्सला व्हावी याच्याकरता रिटेलसाठी महत्त्वाचं आहे ब्रँडिंग करणं. तर त्याच्यामुळे सध्या आमचे साधारणतः 25 प्रॉडक्ट्स हे शबरी नॅचरल्स या नावाने विकल्या जात आहेत. तुम्ही मगाशी दाखवताना म्हणालात की त्याच्यावरती चित्रकला आलेली आहे. हो. तर आदिवासी समाजाचं जे सांस्कृतिक संवर्धन करण्याचा जो प्रयत्न आहे किंवा वारसा सगळा जपायचा आहे, त्याच्यात तारपा आहे, त्याच्यानंतर बोहाड आहे. हो. ह्या सगळ्याचं कसं तुम्ही संवर्धन करताय? त्यासाठी काय शबरी म्हणजे आदिवासी वित्त विकास मंडळ करताय? आता जसं तुम्ही बोहाडाबद्दल बोललात, तर बोहाडा हा आदिवासी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. विशेषतः त्र्यंबकेश्वर या भागामध्ये, नाशिकच्या काही गावांमध्ये ते अजूनही जवळपास 25-25 किलोचे मास्क, बोहाडा म्हणजे 25 किलोचा मास्क असतो आणि ते त्यांच्या तोंडावर ते मास्क बांधतात आणि वेगवेगळे अवतार धारण करतात ते. आणि रात्रभर ते नाचतात, ती कथा सांगत. म्हणजे आपल्याकडे जसं कोकणात दशावतार असतो तसंच साधारणतः. पण त्यांचे मास्क खूप मोठे असतात. पण आता आम्ही जेव्हा गावांमध्ये बघतो तेव्हा त्यांची जी पुढची पिढी आहे ती यामध्ये यायला तयार नाही. अगदी निवडक काही लोक मंडळी आहेत की जे आताही बोहाडा करतात, म्हणजे बोहाडा मास्क तयार करतात आणि काही आहेत की जे बोहाडा घालून नाचतात. तर म्हणून पहिला भाग म्हणजे आम्ही हा विचार केला की बोहाडाचा जो मास्क आहे तो आपण समजा मिनिएचर फॉर्म मध्ये आणला, कारण 25 किलोचे मास्क विकायला फार कठीण आहेत. मग समजा आपण अर्धा किलोचे एवढे मास्क आणले, 1 फुटी आणले, अर्धा फुटी आणले किंवा अगदी छोटे छोटे आणले, त्याच्या समजा फ्रेम्स बनवल्या, तर ही कला जी आता लोप पावते आहे त्याला आपण परत त्याच्यासाठी आपण काही करू शकतो. आणि त्याच्यावरती आम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट करतो आहोत, सुरू झालेलं आहे आमचं. आणि आमचे काही मास्क आता विकायला पण लागले मिनिएचर फॉर्म मधले. त्याचं तुम्ही तारपा पण आहे त्याच्याचबरोबर. तारपाचं कसं तुम्ही ब्रँडिंग करता? कारण तारपा फक्त वाद्य म्हणूनच केलं जातं. नाही, मग त्याला टेबल पीस म्हणून किंवा म्हणजे आपल्या लिव्हिंग रूम मध्ये सुद्धा आपण तारपा लावू शकतो. बरोबर. माझं ऑफिस नाशिकमध्ये आहे, आदिवासी विकास भवन मध्ये, दुसऱ्या मजल्यावरती. ते आम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने आता डेकोरेट आणि रेनोव्हेट केलेलं आहे. तर ती म्हणजे पूर्ण आर्ट गॅलरीच्या फॉर्म मध्ये केलेलं आहे. तर तिथे आपल्याला आदिवासी संस्कृतीची संपूर्ण झलक, संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या आदिवासीची झलक तिकडे बघायला. त्यामुळे आम्ही त्यांचे दागिने आणलेले आहेत, वेगवेगळे तारपे आणलेले आहेत, त्यानंतर त्यांनी वीव केलेल्या बास्केट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूच्या बास्केट्स आहेत. डोकरा आर्ट खूप चांगली करतात, म्हणजे आता ती पण लोप पावत चाललेली आहे, पण गडचिरोलीमध्ये डोकरा आर्ट होते. तर त्या डोकरा कलाकारांनी आमच्याकडे म्हणजे मेटल वर्क, अलॉयचं कास्टिंग करतात ते. बरोबर. आणि त्यांचे प्रॉडक्ट्स आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. हे सगळे पेंटिंग्स आम्ही माझ्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत. तर त्याच्यामुळे एक आर्ट गॅलरीच आम्ही ऑफिसमध्ये तयार केलेली आहे, जेणेकरून नागरिक येतील आणि त्या संस्कृतीबद्दल माहिती घेतील, उत्सुकता त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि मग त्यामधनं संवर्धनाचं काम करता येईल. एकूणच आजच्या चर्चेमध्ये तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगू इच्छिता? मी इतकंच सांगेन की ही एक अतिशय म्हणजे डायव्हर्स संस्कृती आहे आदिवासींची. जसं म्हटलं की 45 जमाती आहेत. 45 जमातींचं वेगवेगळं, त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे, त्यांची दिनचर्या, जीवन पद्धती, जीवनमान वेगळं आहे. तर ते आपण सेलिब्रेट केलं पाहिजे, ते आपण समजून घेतलं पाहिजे
आणि ते सेलिब्रेट केलं पाहिजे. आणि म्हणून शबरी नॅचरल्स हे एक सेलिब्रेशन आहे ऑफ द ट्रायबल कल्चर असं मला वाटतं. आणि त्या सेलिब्रेशनचा भाग म्हणून इथे आपण ही एक खूप सुंदर माळ आपल्याला दिसते आहे. तर दिवाळीमध्ये लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला. तर ही माळ ही हँडमेड आहे. बांबूनी बनवलेले हे चेंडू आहेत आणि धारणीतल्या आमच्या आदिवासी भगिनींनी तयार केलेले आहेत. म्हणजे मी चेंडू का म्हणते, कारण ते मला बोलताना चेंडूच म्हणतात की आम्हाला चेंडू बनवायला खूप आवडतं. तर म्हणून ही माळ आम्ही मुद्दाम आपल्यासाठी इथे दाखवायला ठेवलेली आहे. तर आपण बाहेरून घेतो, आपण प्लास्टिकचे लाईट्स घेतो किंवा माळा घेतो दिवाळीला. तर हे आपण म्हणजे मला अनेक लोक फोटो पाठवतात की त्यांनी त्यांच्या देवघरामध्ये ह्या माळा लावलेल्या आहेत. त्याचे फोटो मला नागरिक पाठवायला लागले की हे खूप छान वाटतंय. तर हे प्रॉडक्ट्स वेगळे आहेत, त्याच्या मागची विचारधारा खूप वेगळी आहे. ही समावेशनाची विचारधारा आहे, इन्क्लुजनची विचारधारा आहे, सेलिब्रेशनची विचारधारा आहे. आपण फक्त प्रॉडक्ट्स नाही विकत आहे, तर आपण एक संस्कृती सेलिब्रेट करतोय. ह्या भूमिकेतनं जनतेने हे प्रॉडक्ट्स स्वीकारले पाहिजेत इतकंच मला वाटतं. म्हणजे खऱ्या अर्थाने आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा हा खूप चांगला प्रयत्न असं म्हणायला हरकत नाही. दर्शको, आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शबरी नॅचरल ब्रँडचा खरोखरच खूप मोठा हातभार लागलेला आहे. आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी आज आपल्याला या संदर्भात सविस्तर माहिती दिली. खरोखरच आदिवासी बांधवांना आपल्यासोबत घेण्यासाठी हा जो प्रयत्न आहे तो खूप कौतुकास्पद आहे. त्याबद्दल आपण आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाचं अभिनंदन तर करूयाच, पण ह्या प्रॉडक्ट्सना, या उत्पादनांनाही चांगल्या पद्धतीने बाजारपेठ मिळेल अशा आपण शुभेच्छा देऊया. आपण आज इथे जय महाराष्ट्र कार्यक्रमात आलात याबद्दल मी जय महाराष्ट्र कार्यक्रमातर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.